नमस्कार मित्रांनो, टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला आता माहीतच असेल की या अपूर्वाने नेत्राच्या नकळत तिचे ब्लड रिपोर्ट घेतलेले असतात. या अपूर्वाने एका नर्सला घरी बोलवलेलं असतं आणि अंजली वर्तकनेच मला पाठवलं आहे असं सांगण्यात तिला आलेलं होतं आणि त्यामुळे नेत्रासुद्धा नाईलाजाने तिचे ब्लड रिपोर्ट देते. पण काही वेळाने अंजली वर्तकचा फोन आल्यानंतर नेत्राला सगळं कळतं की अंजली वर्तकने कोणालाही कोणत्याही टेस्ट करायला पाठवलं नाही. त्यानंतर नेत्राच्या लक्षात येतं की हा सगळा अपूर्वाचा प्लॅन आहे. माझी पुन्हा प्रेग्नन्सी टेस्ट करून तिला माझं कारस्थान बाहेर आणायचं आहे आणि जर ही प्रेग्नन्सी टेस्ट झाली तर सिद्ध होईल की मी प्रेग्नेंट नाही आहे. त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये येते आणि याच विचारात ती घराबाहेर त्या नर्सला शोधायला जात असते. ती नर्स कुठंच भेटत नाही. शेवटी ती एका ठिकाणी नेत्राला दिसते, तेव्हा तिला भेटायला ती जात असते. ते रिपोर्ट घेण्यासाठी जात असते, तेवढ्यात त्या नेत्राचा ॲक्सिडेंट झालेला आहे. पण मित्रांनो, आता पुढे काय? जर नेत्राला अपूर्वाने दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर या प्रेग्नन्सीच्या सगळ्या गोष्टी जर तिने पाहिल्या तर नक्कीच नेत्राचं भांगडं उघडकीस येईल. नेत्रा ही प्रेग्नेंट नाही आहे हे दवाखान्यातच सिद्ध होईल. पण याच संधीचा फायदा घेऊन जर नेत्रा आणि अंजली वर्तकने नवा प्लॅन केला, नेत्राला हलक्या आणि किरकोळ जखम्या झाल्या असतील तर या दोघीही एक नवा गेम प्लॅन सुद्धा करू शकतात. या झालेल्या अपघातामुळे माझं बाळ गेलं म्हणजेच नेत्राचं ॲबॉर्शन झालं, अशा पद्धतीने या दोघीही खूप मोठा गाजावाजा करू शकतात. आणि या सगळ्या गोष्टी जर अशा झाल्या तर अपूर्वा तिच्या मिशनमध्ये नक्कीच यशस्वी होणार नाही. कारण जर नेत्राचं गर्भपात किंवा ॲबॉर्शनचं जर गाजावाजा केला तर नेत्रा ही प्रेग्नेंट होती हे अपूर्वाला सिद्धच करता येत नाही. आणि म्हणूनच अपूर्वासाठी अजून खूप अवघड होऊन बसेल आणि अमेयच्या संकटात वाढ होत जाईल. आणि ही अपूर्वा नेत्रा ही प्रेग्नेंट होती की नाही हे कधीच सिद्ध करू शकणार नाही. त्यामुळे आता येणाऱ्या भागामध्ये नक्की काय दाखवतात हे आपल्याला पाहण्याची खूप उत्सुकता असेल. कारण या नेत्रा आणि अंजली वर्तक कानेटकर कुटुंबाला बरबाद करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आणि जर ते त्यांच्या ह्या दुसऱ्या प्लॅनमध्ये जर यशस्वी झाले तर नक्कीच नेत्राच्या प्रेग्नन्सीचा विषय आणि अमेय नेत्राचं प्रकरण खूप दिवस चालेल हे नक्की. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.